प्रगती एज्युकेशनमध्ये फर्स्ट लेवलची एक्झाम देऊन सेकंड लेवलमध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः स्वागत आहे, अभिनंदन आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी फर्स्ट लेवल करण्यासाठी त्यांना संधी दिली त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचे आभार सुद्धा आहेत. ऑल पॅरेंट्स, तुम्ही ही नवीन संधी त्यांना शिकण्याची दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा जर तुम्ही रिझल्ट चेक केला तर तुमच्या लक्षात येईल की 60 गणितांपैकी 59 किंवा 58, 57, 54 अशी गणितं ते करेक्ट सोडवतात. याचा अर्थ आहे त्यांची ॲक्युरसी अतिशय बेस्ट झालेली आहे. पॅरेंट्स हो, या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लेवलमधून सेकंड स्टेपमध्ये ते आता जाणार आहेत. म्हणजेच पहिलं पाऊल त्यांनी प्रगतीचं टाकलेलं आहे. आणि या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी 18 फॉर्म्युलेज डोक्यामध्ये फीड करून घेतलेले. आता सेकंड लेवलमध्ये काय शिकायला मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पॅरेंट्स हो, सेकंड लेवलमध्ये फर्स्ट लेवलपेक्षा अवघड फॉर्म्युले त्यांना शिकायचे आहेत आणि ते पण 16 फॉर्म्युलेज त्यांना शिकायचे. हे 16 फॉर्म्युलेज त्यांना लक्षात ठेवायचे आहेत आणि ते वापरायचे आहेत. लाईफ टाईम लक्षात ठेवायचे आहेत पॅरेंट्स हो. त्यामुळे याचा जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांना लाईफ टाईम मिळणार आहे. फर्स्ट लेवलमध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कोणते बदल आता झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. ऑल पॅरेंट्स, नंबर 1ला जर तुम्ही पाहिलं तर त्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती आता तुम्हाला वाढलेली दिसेल. मुलं ऐकून गणितं करतायत याचा अर्थ आहे कॉन्फिडन्स असल्याशिवाय ती ॲक्युरेट सांगू शकत नाही आहेत. त्याचबरोबर दुसरा जर फायदा तुम्ही पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला स्पीड हे जाणवेल. त्यांचं जे स्पीड आहे ते स्पीड वाढलेलं तुम्हाला दिसेल आणि ऐकून आन्सर्स देण्याची जी मेथड आहे ती त्यांनी आत्मसात केलेली आहे. त्याचबरोबर तिसरा जो फायदा तुम्ही जर पाहिलात तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 100% वाढलेलं. याचं कारण आहे टीचरांनी सांगितलेलं गणित त्यांना पहिल्यांदा लिसन करावं लागतं, ऐकावं लागतं आणि त्यानंतर आन्सर्स द्यावं लागतं. याचा अर्थ आहे कॉन्फिडन्स, स्पीड, कॉन्सन्ट्रेशन आणि ॲक्युरसी या चारही गोष्टी त्यांच्या आता डेव्हलप झालेल्या आहेत. पॅरेंट्स हो, याच्या पुढे सुद्धा आमच्या मुलांना जर डेव्हलप व्हायचं असेल तर मी जे प्रोजेक्ट्स तुम्हाला सांगणार आहे ते प्रोजेक्ट्स मुलांनी आणि पालकांनी करणं गरजेचं आहे. जे प्रोजेक्ट्स मुलांसाठी आहेत ते मी एक्सप्लेन करतोय. त्यानंतर पॅरेंट्ससाठी कोणते कोणते प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही आता पाहणार आहात. ऑल पॅरेंट्स, नंबर 1, टाइम टेबल त्यांनी बनवायचं आहे. बाय ओन त्यांनी बनवायचं आहे आणि त्यांनी स्वतः हे टाइम टेबल बनवायचं आहे. आणि हे टाइम टेबलचा जो पहिला प्रोजेक्ट आहे तो अतिशय सोपा प्रोजेक्ट आहे. त्यांनी स्वतः बनवलेलं जे टाइम टेबल आहे पॅरेंट्स हो, त्यांनी 6 महिने यूज करायचं नाही आहे, वापरायचं नाही आहे. केवळ त्यानं बनवलेलं जे टाइम टेबल आहे ते तुम्ही टीव्हीच्या शेजारी चिटकून टाकायचं आहे. त्याच्यावरती त्या मुलाचं नाव मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि 6 महिने ते टाइम टेबलकडे बघायची सुद्धा गरज नाही. तुम्ही म्हणाल की असं कोणतं टेक्निक आहे की जे टाइम टेबल बनवून आमची मुलं बदलणार आहेत. ऑल पॅरेंट्स, हे जे टाइम टेबल असणार आहे हे टाइम टेबल साधं सुद्धा टाइम टेबल नाही आहे. हे टाइम टेबल बनवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही टीव्हीच्या शेजारी लावाल त्यावेळी येणारे शेजारचे जे मेंबर्स असतील, काकू असेल, काका असतील, त्यांची मुलं असतील किंवा अजून कोणी तुमच्या घरामध्ये येईल ते पहिल्यांदा टीव्ही ऐवजी तुमच्या मुलाचं टाइम टेबल रेडी करतील. तुमच्या मुलानं जर लिहिलेलं असेल की मी पहाटे 5 वाजता उठतो तर ते पहिला प्रश्न त्याला विचारतील, बाळा तू खरंच उठतो का? तू खरंच 5 वाजल्यापासून अभ्यास करतो का? आणि या प्रश्नांनी तुमचा मुलगा 100% हैराण होणार आहे. आणि ज्यावेळी त्याचा वारंवार सातत्याने अपमान होणार आहे त्याच वेळी तो मुलगा तुमचा परफेक्टली तयार होणार आहे. आणि म्हणून पॅरेंट्स हो, याचा जो बेनिफिट्स आहे तो तुम्हाला 6 महिन्यानंतर दिसायला लागेल. जोपर्यंत शेजारचे अपमान करणार नाहीत, जोपर्यंत शेजारचा त्याला त्रास देणार नाहीत तोपर्यंत तुमचा मुलगा 100% तयार होणार नाही. आणि म्हणून हे टाइम टेबल तुम्हाला 6 महिन्यासाठी उपयोगी पडणार आहे. 6 महिन्यानंतर त्याचा खरा फायदा होणार आहे. त्यानंतर तुम्ही बघताय दुसरा प्रोजेक्ट आमच्या मुलांसाठी असतो तो म्हणजे डेली मेडिटेशन.
हे मेडिटेशन आम्ही मुलांना जे शिकवलेलं आहे ते मेडिटेशन पॅरेंट्स त्यांना डेली करायचं आहे. अभ्यासाला बसण्यापूर्वी असेल त्याने ते मेडिटेशन 100% करूनच अभ्यासाला बसणं गरजेचं आहे. आणि मेडिटेशन काळाची गरज आहे. पॅरेंट्स जोपर्यंत तो मेडिटेशनकडे वळणार नाही तोपर्यंत त्याची मेमरी जी आहे ती शार्प होणार नाही. म्हणून मेडिटेशन हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जे प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स पालकांसाठी असणार आहेत. आता हे पालकांसाठीचे प्रोजेक्ट्स काय आहेत, हे खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे प्रोजेक्ट्स काय आहेत पॅरेंट्स बऱ्याच वेळा पॅरेंट्सची तक्रार असते की आमचा मुलगा सांगितलेलं ऐकत नाही, सांगितलेलं करत नाही, सांगितलेला अभ्यास करत नाही. केवळ या तक्रारी पॅरेंट्स सांगत असतात. हे मुलं का ऐकत नाही, तुमचं का ॲक्सेप्ट करत नाहीत याच्याबद्दल कधीही कुणी विचार करत नाही. पॅरेंट्स याच्यासाठी जो मेन प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आहे गिव्ह डेली 20 मिनिट्स फॉर स्टुडंट्स. या स्टुडंट्सना तुमच्या 20 मिनिटाची गरज आहे. आता हे 20 मिनिटं कशासाठी आहेत, कशी आहेत आणि कशी द्यायची आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. ऑल पॅरेंट्स त्याला एकही सूचना द्यायची नाही, कारण आपण मुलांशी नेहमी बोलतो ते सूचनेच्या रूपातच बोलतो. आमच्या मुलांनी दरवाजा जरी उघडला तरी पहिलं वाक्य मम्मीचं येतं, चप्पल नीट ठेवायची, दप्तर नीट ठेवायचं, दूध पिल्याशिवाय बाहेर जायचं नाही, कपडे बदलायचे. इतक्या सूचना, एवढ्या सूचना आपण मुलांना देतो की ज्यामुळे मुलं आपल्यापासून दूर चालली. आणि म्हणून पॅरेंट्स 20 मिनिटं त्यांना अशी द्या की ज्यामध्ये तुम्ही त्यांना एकही सूचना देणार नाही. मुलगा म्हणेल तसं तुम्हाला 20 मिनिटं ऐकावं लागेल. जर मुलगा तुमचा म्हणाला की पप्पा किंवा मम्मी मला फुटबॉल खेळायचा आहे, तुम्ही त्याच्याबरोबर फुटबॉल खेळला पाहिजे किंवा त्याच्याबरोबर लपंडाव सुद्धा खेळला पाहिजे. जोपर्यंत ही 20 मिनिटं जोपर्यंत तुम्ही देणार आहात, डेली देणार आहात, तुमच्या लक्षात येईल इन 1 वीक मुलगा तुमचा जो काय तुम्ही सांगाल, तुमच्यामधला जो संवाद आहे, कन्व्हर्सेशन आहे ते एवढं बेस्ट होईल. तुम्ही जे म्हणाल तो मुलगा करायला चालू करेल. आणि म्हणून पॅरेंट्स डेली 20 मिनिट्स इज अ नाईस प्रोजेक्ट. तुम्ही हा वापरून पहा, तुम्हाला 100% गॅरंटी होईल. त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट माझा जो आहे त्यामध्ये आपण बघतोय की माइंड डायव्हर्ट टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे. बऱ्याच वेळा पालक आपल्या तक्रारी करत असतात की आमचा मुलगा टीव्ही खूप पाहतो, खेळतच जास्त बसतो, माझं ऐकतच नाही, अभ्यास कर म्हटलं तर अभ्यासाला बसत नाही. याचं कारण पॅरेंट्स कारण आहे आपल्या ज्या वेळी घरामध्ये नवीन व्यक्ती येते, नवीन रिलेटिव्ह येतात, कोणी येतं त्यावेळी आपण मुलांचे ड्रॉबॅक सांगत बसतो. माझा मुलगा टीव्हीच बघतो, मोबाईलच बघत बसतो, हेच करतो तेच करतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपली मुलं तुमचं ऐकायचं बंद करून टाकतात. आणि म्हणून पॅरेंट्स माइंड डायव्हर्ट टेक्निक काय आहे मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक पॅरेंट्सनं वाटतं की माझ्या मुलांनी खूप अभ्यास करावा, पहिला नंबर काढावा, मोठा व्हावा, परंतु ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ती गोष्टच आपण त्याचं कौतुक करत नाही. जर तुम्हाला अभ्यास हवा असेल तर तुमच्या अभ्यासाचं, त्या मुलाच्या अभ्यासाचं कौतुक झालं पाहिजे. तो मुलगा जर 10 मिनिटे जरी अभ्यास त्यानं केला तरी त्याचं एवढं मोठं कौतुक झालं पाहिजे की दिवसभर तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्याला सांगितलं पाहिजे माझ्या मुलानं आज खूप अभ्यास केलाय, जरी त्यानं केला असेल नसेल तरी. त्याला असं वाटलं पाहिजे की 10 मिनिटाचं माझ्या अभ्यासाचं एवढं कौतुक होतंय, मी 1 तास केला तर पप्पा किती कौतुक करतील, मम्मी किती कौतुक करेल. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुमचा मुलगा 10 मिनिटांनी 20 मिनिटावर जाईल, 20 मिनिटानंतर 1 तासावर जाईल, 1 तासानंतर 2 तासावर जाईल, परंतु त्याच्यासाठी कौतुकच करावं लागेल, ते पण इतरांच्या समोर करावं लागेल. त्यावेळी विद्यार्थी उपस्थित असणं गरजेचं, त्याच्या समोर त्याचं कौतुक झालं पाहिजे. हा अतिशय छान आणि बेस्ट प्रोजेक्ट मी तुमच्या समोर दिलेला आहे. याचा वापर सर्वांनी करायचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला गॅरंटेड होणार आहे. त्याचबरोबर फर्स्ट लेवलमध्ये आणि फर्स्ट लेवलमधून सेकंड लेवलमध्ये तुम्ही आलेला आहात, याबद्दल परत एकदा सर्वांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि पुढच्या लेवलमध्ये, सेकंड लेवलमध्ये त्यांनी असंच यश मिळवावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतोय. थँक्यू ऑल पॅरेंट्स.